गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सर्वांचं या मिशन TIT 2025 मध्ये स्वागत आहे. मी रामशेठ सर व सर्वांचं स्वागत या लाईव्ह क्लासमध्ये करतो. लाईव्ह क्लास विषयी एका मिनिटात अगोदर सांगतो आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आणि आज अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याविषयी सांगणार आहे. एकदा लाईव्ह क्लास चालू झाले की नंतर अभ्यासाचं नियोजन वगैरे हे नंतर सांगण्यात येत नाही म्हणून आणि तुमचे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाका, मी ते घेत राहील. बघा, हा आपला ऑनलाईन क्लास जो आहे तो रोज संध्याकाळी आता सध्या 8:30 ते 10 या वेळात होणार आहे. सायंकाळी ते PM मध्येच होणार आहे. नंतर हा वेळ आपण 8 ते 10 करणार आहे. सुरुवातीला 2 तासिका असतील, गणित आणि बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेची तासिका उद्यापासनं डेमो तुम्हाला उद्याचा होईल. आणि पहिले जे 100 विद्यार्थी असणार आहेत, फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 999 मध्ये आपण ऍडमिशन देणार आहे. बरेच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले आहेत आणि 999 मध्ये पहिले 100 विद्यार्थी आपण देणार. त्यानंतर मात्र 1999 अशी त्याची प्राइस असते. हा जो क्लास स्टार्ट होणार आहे त्याची डेट आपण 27/3/2025 अशी सांगितलेली आहे. पण त्याचं टीचिंग जे आहे उद्यापासून डेमो चालू होणार आहे. त्यानंतर बोला अनुभवाचे आपल्याकडे ते हरिचंद्र मुंडे सर आहेत, ज्यांनी पहिली 2017ची TIT पास झाले माझ्यासोबत. मी पण जॉईन झालो 2017च्या TIT. ते पण जॉईन झाले पहिल्या राऊंडला, मी दुसऱ्या राऊंडला जॉईन झालो. पुन्हा त्यांनी 2022 TIT 2023 ला फेब्रुवारी मार्च मध्ये दिली. पुन्हा ते पहिल्या राऊंड मध्ये लागले जिल्हा परिषद जळगावला. तर ते तुमच्याशी मुलाखत करणार आहेत. ती उद्या आणि परवाच्या दिवसच्या सेशन मध्ये एक सेशन त्यांचं असणार आहे. उद्या सुभाष चंद्रशिव सर बुद्धिमत्ता हा घटक थोडक्यामध्ये त्याचं डेमो लेक्चर घेणार आहे, शिकवायला सुरुवात करणार आहे. 27 पासून तर आपले लेक्चर चालू होणार. सर्वांसाठी ही ऑफर लक्षात ठेवा. अनेक लाईव्ह क्लास मी पाहिले, त्या लाईव्ह क्लास मध्ये पाहतोय की 2 महिन्याची फीस 4,000, 5,000, 3,000 अशा फीस ठेवलेल्या आहेत. अपवादात्मक मिशन TIT 2025 आणि हे जे मिशन आहे, मिशन हे पॅशन आहे म्हणून ही फीस कमी आहे. नाहीतर तुम्हाला तुमच्या माहितीच तो आता मिशनच्या ग्रुपला 11,000 लोक जॉईन आहेत. विवेकानंद क्लासेस नावानं 10,000 लोक जॉईन आहेत. शिष्यवृत्ती नावानं दुसरे 10,000 लोक जॉईन. एवढे सगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही सर्वजण कोणी ना कोणी कुठे ना कुठे आहात. तर तुम्ही ही फीस नाममात्र आहे. आपण इंग्रजी शिकवण्यासाठी मी अगोदर 45 दिवसाला 1,000 रुपये फीस घेतो. 1 तास शिकवण्यासाठी इंग्रजी बेसिक स्कूल स्टुडंट. तुम्हाला 2 महिन्यासाठी एवढीच फीस आहे आणि याच्यामध्ये आपण दररोज हे 2 तासिका कंपल्सरी घेणार. 120 गुण तुमचे जे आहेत ते गणित आणि बुद्धिमत्तेला आहेत, याच्यावर जास्त फोकस करणार आहेत. बाकीचं मराठी इंग्रजीचं टेन्शन घेऊ नका. त्याला तर मी स्वतः इंग्रजीच्या आपल्या स्वतःच्या बॅच 60 बॅच फॉर्म झालेले, 58 बॅच पूर्ण झाले इंग्रजीच्या, फक्त इंग्लिश ग्रामरवरच्या आणि इंग्लिशच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या. मी स्वतः 5 वर्ष पुण्यात अभ्यास करत होतो आणि 3 वर्ष पुण्यात राहून सदाशिव कॉलेजमध्ये BEd कॉलेजला शिकवत होतो. त्यामुळे 8 वर्षाचा पुण्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पॅटर्न बऱ्याच जणांचं म्हणणं IBPS का MPSC घेणार आहे का महाराष्ट्र राज्य परीक्षेपासून अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पॅटर्न कोणताही असू द्या, जास्त फरक पडत नाही. पॅटर्नची भीती क्लासवाले मुद्दाम घालतात. आपल्याकडे तुम्हाला म्हटलं जसं हरिचंद्र मुंडे सर की जे दोन्ही पॅटर्न मधून सक्सेस आहेत आणि पहिल्या यादीमध्ये लागले. तर मी दुसरी परीक्षा दिली नाही, पण पहिली 2017ची दिली. त्यावेळेस पॅटर्न काय आम्हाला माहित नाही कोणतं पॅटर्न त्यावेळेस होता. पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परीक्षा घेते, कंडक्ट करते आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जी पुस्तकं पब्लिश केलेली असतात त्यात ते बेस मांडले जातात. त्याच्यावर आधारित 131 मार्क्स मला होते आणि मी सेकंड लिस्ट मध्ये लागून गेलो. पहिल्या यादीमध्ये 133 हरिश्चंद्र सरांना होते, तर पहिल्या यादीमध्ये लागून गेले. 2017च्या परीक्षेत 19ला 5 सप्टेंबर 2019ला सरांची जॉईनिंग होती. नंतर पुन्हा आता जॉईनिंग त्यांची डबल रिजॉईन केले त्यांनी जिल्हा परिषद जळगावला. असो, पॅटर्न कोणताही मॅटर करत नाही, अभ्यास मॅटर करतो, सुरुवात मॅटर करते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही. परत सांगतो तुम्हाला, 21 तारखेला नोटिफिकेशन आलंय, आज 23 तारीख आहे, म्हणजे 2-3 दिवस गेले. आणि त्यासाठीच ही क्लासची जी डेट आपण दिली ना, तर त्यासाठी 2-4 दिवस विचार करा, इकडे तिकडे पहा, सर्व युट्यूबचे चॅनल सर्च करा, तुम्हाला काय काय सापडतं, कुठं सापडतं ते सर्च करा
आपण या ठिकाणी बऱ्याच टेस्ट पण ऑनलाईन टेस्ट आहेत, घटक वाईज आहेत. एकदाच 200 मार्काची टेस्ट देण्यात आलं त्यात तुम्हाला बाजारात हजारो लाखो टेस्ट भेटतील. त्या 200 200 200 200 काही तुम्हाला एकदा सोडवणं होत नाही. त्याच्यामुळे घटक वाईज आपल्याकडे टेस्ट आहे, तुम्ही सोडवा तितके. इंग्रजीचं जर म्हणाल तर 5वी स्कॉलरशिपच्या जवळपास 32 टेस्ट, 8वी स्कॉलरशिपच्या 40 टेस्ट, इंग्लिश ग्रामर वरच्या 30 टेस्ट, अशा 100 टेस्ट तुम्ही स्वतः बनवलेले. टेस्टची काळजी करू नका, टेस्ट खूप सारे आहेत. इंग्रजीचे जसे आहेत तशा मराठीचे पण आहेत. मानसशास्त्राच्या 50 टेस्ट आहेत आपल्याकडे, घटक वाईज थोड्या थोडे 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 प्रश्न 50 किती सोडवायचे तेवढे सोडवा. तर आणि गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला म्हटलं ते 2 क्लास आपण लगेच स्टार्ट करत आहोत 27 तारखेपासून. 8:30 ते 10 हा वेळ असणार. प्रत्येक क्लास रेकॉर्ड केला जाणार आहे. जे लोक म्हणतात ना रेकॉर्डेड बॅच 1999, आपली रेकॉर्डेड बॅच साठी आपण फीसच नाही लावणार तुम्हाला. लाईव्ह क्लास हा रेकॉर्ड केला जाणार आहे, तुमच्यासाठी पाठवला जाणार आहे क्लासच्या विद्यार्थ्यांना. टीईटीला 700 विद्यार्थी होते, आपण लाईव्ह क्लास फ्री केला होता आणि झूम मीटिंगवर हा क्लास घेत होतो. फ्री क्लासमध्ये लोकांनी खूप लाभ घेतला त्याचा, परंतु हवा असा रिझल्ट मला आला नाही. कारण की जे फ्री मधले विद्यार्थी होते ते सिरियस झाले नाही, त्यांनी काही व्यवस्थित अभ्यास केला नाही. टीईटी तुम्ही पाहिलं असेल की पास होण्याचा टक्का जो आहे 2% पोरं पास झाले महाराष्ट्रात. आणि ती टीईटी आणि सीटीईटी मी 3 वेळेस पास. त्याच्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगायचो की यस तुम्ही मी सांगाल ते अभ्यास करा, 100% पास. आता पण मी तुम्हाला सांगतो ही टीआयटी पॅटर्न कोणताही असला, पॅटर्न इज नथिंग मॅटर, मॅटर करत नाही. अभ्यासाला सुरुवात करा, तुम्ही टीआयटी पास होणारच. पास तर पास, नापास हा भाग नाही, तुम्हाला तुमच्या माहिती असतो. पण जे स्कोर असणार आहे तो स्कोर तुमचा चांगला असणार आहे. किती चांगला असणार आहे? 150च्या पुढे घ्या असं आम्ही नेहमी म्हणत असतो. पण जर काठिण्य पातळी जास्त असेल तर तुम्ही जितके मार्क्स घेणार आहेत अभ्यास करून त्या मार्कावर तुम्ही जिल्हा परिषदला शिक्षक होणार आहेत किंवा अनुदानित संस्थेवर शिक्षक होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका मध्ये तुम्ही शिक्षक होणार आहात डेफिनेट. पण कधी अभ्यास केला तर. आता तुम्ही याची सुरुवात आता करायला पाहिजे. आता याचा सिलेबस काय काय नाही, बरेच जण मला मेसेज करतात सिलेबस पाठवा, हे पाठवा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वेबसाईटला भेट द्या, तिथं सिलेबस पण आहे. 2022 सिलेबस एकदा फॉलो करा, 17चा फॉलो करा, आणि आता 24चा 25चा सॉरी 25चा सिलेबस तिथं वेबसाईटवर अजून आला नाही. आल्यास लगेच तुम्हाला मी पाठवून देणार. माझ्याकडे जुना सिलेबस जो आहे त्या सिलेबस नुसार मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये काही चेंज जास्त होत नाही, सिलेबस तोच असतो. बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण घेऊया आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्ही अभ्यासाचं नियोजन पुढच्या 60 दिवसामध्ये तुम्ही कसं करायचं, आणि त्या जोरावर आपल्याला ही टीएआयटी कशा पद्धतीने क्रॅक करावी लागणार आहे. जर तुम्ही अभ्यासाला जितक्या लवकर सुरुवात करा तितक्या लवकर तुम्ही यशाकडे एक 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 पाऊल टाकत आहात असं तुम्हाला स्वतःला जाणवत. म्हणून आपण याची स्टार्ट ज्या सुरुवात आहे ती फास्ट केलेली आहे. परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर नोटिफिकेशन आलेलं आहे. मे आणि जून म्हणजे 10 दिवस, मेच्या शेवटला परीक्षा चालू होईल, जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये परीक्षा होईल. असे 10 दिवस तुमचे, किमान 10 दिवस, 10 ते 12 दिवस परीक्षा चालत असते. गेलेल्या वर्षी देखील फेब्रुवारीमध्ये परीक्षा चालू होती आणि मार्चच्या 3 तारखेपर्यंत 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 असं परीक्षेची डेट होती. तर तुम्ही सर्वांनी ही परीक्षा बरेच जणांनी दिलेली आहे, बरेच जणांना चांगले मार्क्स पडले, बरेच जण शिक्षक झाले. आपण जे उशिरा सुरुवात करणारे लोक आहोत, जे तुम्ही आम्ही आहोत, ते मात्र राहिले. तर असो, आता यावेळेस दुरुस्ती चूक दुरुस्त करून घ्या, लवकर सुरुवात करा, अभ्यासाला लागा. टीईटी आणि सीटीईटी ची एक्झाम पास नाही आहे. लास्ट टीआयटी ला 116चा स्कोर होता, तरी अजून काय क्लिअर नाही. बरं, त्यावेळेस अशा आहे की तुमच्या गायडन्सने रिझल्ट मिळो, अभ्यास करा, रिझल्ट 100% मिळेल. टीईटी सीटीईटी पास नाहीत पण बीएड असेल तर 9वी आणि 10वी साठी तुम्ही पात्र असतात. आता मी 9-10 ला शिक्षक आहे, तर 9-10 मी असं म्हणत असतो की प्रायमरी टीचर पेक्षा माध्यमिक जो शिक्षक आहे त्याचा पेमेंट खूप जास्त असतो, बराच फरक पडतो. प्रायमरी झाला तर आनंद, नाही झाला तर परमानंद म्हणायचं आहे, त्यात आनंद म्हणा. सर क्लास मोफत आहे का? गेलेल्या वेळेस टीईटीचे क्लास सगळे आपण मोफत ठेवले होते, पण त्याचा उपयोग जे मोफतचे लोक आहेत ते बरोबर घेत नाहीत. एखाद्याची खरंच जेन्युइन अडचण असेल
तर तुम्ही माझ्या नंबरशी संपर्क करू शकता. मला ती अडचण समजून घेतल्याच्या नंतर जसं ठरवता येतं, पण आपण क्लास 3 यावेळेस ठेवणार नाही. गेलेल्या टीईटीला 700 लोक ऍडमिशन टेस्ट सिरीजने घेतलं होतं आणि त्या ठिकाणी जॉईन होते. गायडन्स मात्र आपलं फ्री फॉर ऑल, महाराष्ट्र राज्यासाठी गायडन्स आपलं फ्री राहतं. युट्यूबला शक्य होईल तितकं मी तुम्हाला फ्रीमध्ये गायडन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. ती सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. अजून एखादी मोहीम अशी काही राबवता येईल का याचा पण विचार करतोय, कारण की मी इथे एकटा शिकवत नाही ही फ्री घ्यायला. आणि ही 999 मी किंमत कमी केल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच अकॅडमीज आहेत, त्यांनी विचार केलाय बाबा रामशेठ सर नावाचे एक कोणीतरी शिक्षक आहे आणि त्याने 999 असं का म्हणतोय. गेल्या वेळेस टीईटीला साध्या शिक्षकांना टीईटी टेस्ट सिरीज साठी 700 विद्यार्थी घेणं हे सोपं नव्हतं. परंतु माझा उद्देश आता पण हाच आहे की ते क्लासवाले गडगंज लाखो करोड रुपयेवाले डिजिटल बोर्ड वाले जे शिक्षक आहेत ना, त्यांनी ही गोष्ट जाणून घ्यावी. टीईटी देत असताना, टीआयटी देत असताना आपलं काय त्रास आहे, इकॉनॉमिकली काय काय अडचण आहे, याचा सर्वांचा विचार करावा. म्हणून मी ही किंमत अत्यल्प शुल्क आणि माझ्यासोबतची जी टीम आहे त्या सर्व टीमचा पण मला विचार करावा लागतो. मला स्वतःला यातनं 1 रुपयाची गरज नाही, पण माझ्यासोबत असलेली टीम त्या सर्वांचा विचार करावा लागतो. त्यांनी देखील अभ्यास करावा, तयारी करावी आणि छान शिकवावं. जबाबदारी राहते. तुम्ही एवढं शुल्क भरल्याच्या नंतर आमची पण जबाबदारी राहते की बाबा विद्यार्थ्यांनी हे शुल्क भरलेलं आहे, यांना आपण लाईव्ह क्लास पण दिला पाहिजे, याचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे, रोज अपडेट केलं पाहिजे. ते म्हटलं की तुम्ही पण फ्री आणि आम्ही पण फ्री. कधीतरी तास होतो, कधीतरी होत नाही. मला शिकवू वाटलं तर शिकवल, मला शिकवा नाही वाटलं तर शिकवणार नाही, असं होतं फ्री म्हटल्याच्या नंतर. परंतु ती बांधिलकी थोडीशी असावी आणि सगळंच मोफत घेऊ नये या मताचा मी पण आहे. आणि कुणीही गरीब नाही राहिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्या बहिणी तर अजिबात गरीब नाहीत, त्यांना काय तर 1,500 रुपये चालू आहे, त्याच्यामुळे गरीब कुणी नाही. जर जेन्युअन अडचण असेल, विचारणे जर तुम्ही 200-300 रुपयाचं मारता असाल तर शिक्षणासाठी तुम्ही एवढी प्राइस जर पे केली तर ते तुमच्या भविष्यासाठी कामाला येणार आहे. असो, जे अनाथ आहेत, अनाथ सर्टिफिकेट असलेले लोक, त्यांना मात्र क्लास आपला मोफत असतो. जे अनाथ आहेत त्यांना. तर असो, तुमचे प्रश्न अगोदर पहिल्या 10-20 मिनिटात मला घेणं क्रमपात्र आहे. ते प्रश्न घेणं झाल्याच्या नंतर तुम्हाला मी नियोजन आणि अभ्यासक्रमाच्या विषयी थोडक्यामध्ये बोलणार आहे. तर यात तुमचे डाऊट्स काय असतील, प्रश्न असतील तर ते हे करा. बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, मॅथ आणि सायन्स साठी वीकली काय प्लॅन असेल सर. आता इथे खरं सांगतो तुम्हाला, सायन्सचा विषय मॅथ जो आहे तो मॅथ महत्वाचा मॅटर करणार आहे. मॅथ आणि जी रिझनिंग बुद्धिमत्ता वगैरे आहे तो मॅथ मॅटर करणार आहे. गेलेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर 35 ते 40 प्रश्न त्या घटकावर येतात आणि त्यासाठी मंथली नाही, डेली मॅथ आणि रिझनिंग किंवा मॅथ, आपण असं म्हणतो मराठीत त्याला, गणित आणि बुद्धिमत्ता याचा दररोज त्यातच प्रॅक्टिस आहे. 120 मार्क, 120 प्रश्न त्यालाच आहे. 200 प्रश्नांची परीक्षा आहे आणि 2 तास तुमच्याकडे फक्त वेळ आहे. प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंद. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस करायची आमच्यासोबत. प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर, याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यामुळं डेली आहे, डेली. संडे आणि त्यानंतर आपण हे टेस्ट वगैरे दररोज टाकणार आहे. त्या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण छान अभ्यास करणार आहात. सीटीआयटी आणि टीईटीचा क्लास एकच आहे का? सीटीईटी आणि टीआयटी मध्ये खूप फरक आहे. टीईटी आणि सीटीईटी मध्ये साम्य. टीईटी सीटीईटी या पात्रता परीक्षा आहेत आणि ही जी आपली टेट आहे ती अभियोग्यता परीक्षा. ही नोकरी लागण्यासाठीची परीक्षा आहे आणि या अगोदरचे जे तुम्ही म्हणताय त्या परीक्षा ज्या आहेत त्या पात्रता परीक्षा आहेत. त्या पास झाल्याच्या नंतर तुम्हाला टीआयटी देऊन प्राथमिक शिक्षक होत आहेत. प्राथमिक शिक्षक होत आहेत. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता मग याचा काय फायदा होतो का सीटीईटी ला वगैरे? होतो, पण पूर्ण अभ्यासक्रम एकच नसतो. मग याच्यात कुठं फायदा होतो? तर जिथं जिथं मानसशास्त्र म्हणून घटक आहे, बाल मानसशास्त्र किंवा मानसशास्त्र, तर हा घटक प्रत्येक टीआयटीला 25 ते 30 मार्काला येतो. तर हा घटक तिकडे जशाला तसा आहे. मराठी आणि इंग्रजी हा घटक पण सीटीईटी टीईटीला असतो आणि इंग्रजी इथं पण आहे, पण याचं बीआयटी ला याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. त्याच्यावर आपण फोकस जास्त त्याच्यामुळे करत नाही. घेतो त्याचं टेस्ट पण खूप सारे आहेत, इंग्रजीचे आहेत, मराठीचे आहेत, मानसशास्त्र, पण याचा घटक जो आहे तो कमी येतो. आणि जीएस
आता हे सोडून TIT ला महत्वाचे विषय असतात ते वर देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याचं वेटेज 80 प्रश्न असं आहे. सगळ्यात जास्त वेटेज असलेला हा घटक. आणि सगळ्या फॅकल्टीसाठी एकच आहे, कुणी पहिलीचं मास्तर व्हा नाही तर कुणी 12वीचं व्हा, कोणत्याही वर्गाचं मास्तर व्हा, तुम्हाला वेटेज जे आहे तेच असणार आहे. आणि प्रश्न काही वेगळे असत नाही, सायन्स वाल्यासाठी वेगळे, कॉमर्स वाल्यासाठी, आर्ट्स वाल्यासाठी वेगळे असं असत नाही. आणि हा गणित विषय, आपण असं म्हणतो 35 ते 40 मार्क असं जर म्हणत असलं तर आपण 40 पकडतो, आणि या दोन्हींचे मिळूनच 120 करतो. आणि बाकीच्यांचे मिळून 20 20 20 असं जर केलं तर याचे 80 होतात. बघा, हे 120 आणि ह्या चारींची मिळून 80 मार्क. त्यातले त्यात हे GS तर इतकं व्हास्ट आहे. सर हे शिकवता का? अरे बाबांनो, 60 दिवसात जर मी शिकवलं तर 60 दिवस त्यालाच एकट्याला लागतील. आणि बरेच क्लासवाले म्हणते सर आम्ही 5 तास शिकवू, 10 तास शिकवू. लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला गायडन्स केलं जातं. परत तुम्हाला सांगतो, बऱ्याच शिक्षकांना हेच माहित नाही की आता पिढी बदललेली आहे. गायडन्स मध्ये सरांनी ही बुद्धिमत्तेचे घटक शिकवायचे, प्रॅक्टिस घ्यायची, आणि असे घटक तुम्ही दिवसभरात सोडवायचे. नाहीतर क्लासच जर 5 तास केला तर अभ्यास कधी करणार? त्याच्यामुळे दररोज 2 तासिका आपल्या होणार आहेत डेली. नंतर तुमची परीक्षा जवळ आल्यास 3 तासिका वगैरे लावू या बाकीच्या विषयासाठी. या विषयांवर सध्या मी फोकस करणार नाही. याच्या टेस्ट मात्र खूप सारे आहेत, याच्या 50 टेस्ट आहेत. या 50 टेस्ट तुम्हाला मी या महिन्याभरात सोडवायला देईल. या मराठीच्या टेस्ट आहेत खूप साऱ्या, याच्या किमान 30 टेस्ट तुम्ही सर्वजण सोडवाल. इंग्रजीच्या आपल्याकडे 100 टेस्ट आहेत इंग्लिशच्या. तर ह्या टेस्ट तुम्ही या महिन्याभरात सोडून घ्या. बेसिक असतं सगळं. स्कॉलरशिप टेस्ट आहेत, या स्वतः मी बनवलेल्या आहेत. त्याच्यावर काही डाऊट असेल, तुम्हाला प्रश्न असतील तर मला विचारू शकता. याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत ते फ्री फॉर ऑल महाराष्ट्र आहेत आपल्यासाठी. या इंग्रजीचे व्हिडिओ तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते मात्र फ्री आहे, पण युट्यूबला जाऊन तुम्हाला बघावं लागेल. ते फ्री आहे. त्या टेस्ट जे आहेत त्या टेस्टसाठी गेलेल्या TET ला आपण 500 रुपये फीस आकारलेली होती आणि लाईव्ह क्लास फ्री केलेले होते. इथं 90 मार्काचं TET CTET हा भाग TAIT मध्ये आहे, पण TAIT मध्ये याचं वेटेज कमी आहे. हे इथं लिहिलेले मार्क नाहीत, त्या टेस्ट माझ्याकडे असलेल्या घटक वाईज टेस्ट, याचं वेटेज TAIT ला कमी केलंय आणि वेटेज दिले बुद्धिमत्ता आणि गणिताला. आता सगळ्यात गोची होते ते आर्ट्स वाल्या लोकांची, ही विषय नाही अवघड वाटायला. मी पण MA इंग्लिश आणि MA हिस्ट्री झालेला शिक्षक आहे, पण खरं सांगू का तुम्हाला, तितकं अवघड नसतं जितकं तुम्हाला वाटतं. एकदा मध्ये गेलात सोपं वाटायला लागतं, पॅटर्न नंतर मॅटर करत नाही, हे लक्षात असू. आता याचा अभ्यास कसा करायचा, याचं नियोजन आपल्याला काय करायचं, पुढे आपल्यासाठी किती दिवस आहे, हे सगळं मी सांगणार आहे. मेचा एंड आणि जूनचा सुरुवात, असं मे जून असं तारीख दिली आपण, 15 जून पर्यंत जरूर आपल्याला जास्तीत जास्त दिवस किती भेटणार आहे, तर 75 दिवस भेटणार. अशा पद्धतीनं आपण त्याच विचार आणि अभ्यासासाठी काय करता येईल याच्यावर चर्चा करणार आहोत. प्रश्न, TAIT एक्झाम देण्यासाठी TET किंवा CTET पास हवी का? जर तुमचं डीएड असेल तर मात्र तुम्हाला कंपल्सरी आहे TET CTET, कारण की डीएड जर झाला असेल तर तुम्हाला 8वी पर्यंत शिक्षक. बीएड झालं याचा अर्थ ग्रॅज्युएशन झालंय तुमचं, म्हणजे तुम्ही 9वी 10वीला शिक्षक होऊ शकता, डायरेक्ट TAIT देऊ शकता. CTET TET ची गरज नाही कुणाला. 9वी 10वीला मास्टरी झाली असेल आणि बीएड झालंय, 11वी 12वीला पण शिक्षक होऊ शकता, 9वी 10वीला शिक्षक होऊ शकता. डायरेक्ट TAIT द्या, CTET द्यायची गरज नाही. क्लासची वेळ किती असते? 8:30 ते 10 असते. तुम्हाला लिहून दिलं होतं, तुम्ही जरा उशिरा जॉईन झालेला दिसतंय. आणि क्लास दररोजचा रेकॉर्ड केलं जातं, त्याचं रेकॉर्डिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना यावेळेस मिळणार आहे. TITचा पेपर इंग्लिश लँग्वेज मध्ये असतो का? मराठी लँग्वेज आणि इंग्लिश किंवा उर्दू आणि इंग्लिश असं असतं. तुम्ही सर्वांनी परत तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हे थोडस वाचत चला. तुम्ही पण स्वतः वाटाडे थोडस पहा, तुम्हाला वाट चालायची. इथं स्पष्ट शब्दात लिहिलेले परीक्षेचे माध्यम ही 2022 आहे. नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इथं दिलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून परत सांगतो. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असे. भाषिक क्षमता म्हणजे मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील, म्हणजे 2 भाषेमध्ये, 2 लँग्वेजमध्ये. त्यामुळे परीक्षार्थी इंग्रजी मराठी, बघा परत शब्द बघा, इंग्रजी किंवा मराठी
इंग्रजी मराठीमध्ये पेपर येईल, अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरते वेळी निवडणे आवश्यक आहे. बहुतांश जे विद्यार्थी उर्दूचे आहेत त्यांना उर्दू आणि इंग्लिश मध्ये येणार. जे मराठी बोलणारे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये येणार. विषय संपला भाषेचा. परत परत हे प्रश्न तुमच्या डोक्यात राहू देऊ नये, ते विचार, लाईव्ह मध्ये विचार. नंतर तुम्ही मला त्रास देऊ नका. काय होतंय, बऱ्याच लोकांकडे माझा पर्सनल नंबर असतो आणि आता हा क्लासचा नंबर म्हणून दिला. पर्सनल नंबर तुम्हाला सर्वांसाठी शेअर करत असतो. ते तुमची नितांत अत्यंत अडचण असेल तर पण तुम्ही काय करता, जनरल वर काही थोडीशी अडचण असते का, ठरला तर कॉल, विचार. कॉल करू नका. लाईव्ह क्लासमध्ये बसा, तिथं तुम्हाला माय गायडन्स फ्री मध्ये केलं जातं. लाईव्ह क्लास शिकवायचा क्लास आहे, तिथं मात्र 999 तुम्हाला पे करावं लागतं पहिले 100 लोकांसाठी. 100 झाल्याच्या नंतर 1990. कारण की महाराष्ट्रात सगळ्यात कमी ज्या क्लासची फीस आहे ते म्हणजे मिशन टीआयटी रामशेप सर त्यांचं. नाहीतर मिशन हे नाव पण बऱ्याच जणांनी दिले. मी हे 2017 साली दिलेलं नाव. त्यावेळेस आम्ही सगळेजण अभ्यास करत होतो पुण्यात सदाशिव पेठमध्ये, त्यावेळेस मिशन टीआयटी 2017. नंतर मग 2023च मिशन झालं आणि मिशन टीईटी झालं, सीटीईटी झालं, बरेच मिशन झाले. मिशन आता स्कॉलरशिप मी चालवतो आणि एज्युकेशन इज माय पॅशन, रिव्हॉल्युशन इज माय मिशन. यामुळे ते सगळं काम आपल्याला या धर्तीवर करतो आहोत. आणि यासाठी नाम मात्र शुल्क तुम्हाला आकारलं जातं. ते काय खूप आपल्याला वजन वाहता येणार नाही, मोठं नाही शुल्क. त्यामुळे तुम्ही पुस्तकावर जसा खर्च करता तसं या लाईव्ह क्लाससाठी करायचा निश्चित वापर तुम्हाला होईल. सर टीआयटी झाल्यानंतरच पोर्टलला नेम नोंदवता येते का? हा बरोबर. तुमचं टीआयटी दिल्याच्या नंतरच तुम्ही 2022 ची दिली असेल तर तुम्हाला ते नोंदवता आलं असतं. 22 ची दिली नाही म्हणजे 23 ला दिली नाही तुम्ही. 22 ची टीआयटी 23 ला झाली. सर टीआयटी झाल्यावर झालं. पुढचा आहे बीकॉम बीएड असेल तर पुढे काय करू शकतो, गायडन्स गाईड करा. तुमचं फार अवघड झालंय, अजून 9वी-10वीला खरं तुम्हाला जागा आलेली नाही. 11वी-12वी एमकॉम बीएड असं एज्युकेशन असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही ज्युनियरला अप्लाय करू शकला असता. सर टीआयटीचा फॉर्म भरताना कोणते मार्क टाकावे, टीईटी सीटीईटी दोन्ही क्वालिफाईड? दोन्ही टाकायचे, दोन्ही क्वालिफाईड. मी आता दोन्ही क्वालिफाईड होतो, मी दोन्ही टाकले, सीटीईटी पण टाकले, टीईटी पण टाकले. दोन्हीचे मार्क टाकायचे. मी तर टीईटी 2 वेळेस पास, दोन्ही परीक्षा पास झाले, 2 वेळेसचे टाकले. 2013 ला पास होतो, 2015 ची परीक्षा 16 ला काहीतरी तर ती पास होतो, 2018 ला सीटीईटी पास होतो, ती पण टाकलं होतं. काय विषय नाही त्याला, टाकून द्या. बरं, बिना बिना टीईटीची टीआयटी देता येणार येणार ना? अरे बाबांनो, तुम्ही एक गोष्ट कन्सेप्ट तुमची लक्षात घ्या. तुमचं एज्युकेशन काय झालंय आणि तुमच्या एज्युकेशनवर काय करता. आता मी जर म्हटलं टीईटी सीटीईटी नसेल तर टीआयटी देता येत नाही, तर हे वाक्य चुकीचं. आणि मी जर म्हटलं देता येते तर ते पण वाक्य चुकीचं. असं कसं काय? डीएड ची जी मुलं आहेत त्यांना 8वी पर्यंत शिक्षक होता येतं, त्यांना ती कंपल्सरी आहे. कोण? पात्रता परीक्षा टीईटी सीटीईटी. पण ज्यांचं बीएड झालंय त्यांना जर 6 ते 8 ला शिक्षक व्हायचं असेल बीएडच्या लोकांना, तर त्यांना ते पास व्हावं लागेल टीईटी सीटीईटी. पण माझं बीएड झालंय, माझं नाही डीएड झालं, तर मग मला 9-10 ला शिक्षक होण्यासाठी टीईटी सीटीईटीची गरज नाही. माझं एमए पण झालंय किंवा एमएससी झालंय, एमकॉम झालंय, मला 11वी-12वी ला शिक्षक व्हायचं, गरज नाही टीईटी सीटीईटी पात्रता परीक्षेची. डायरेक्ट अभियोग्यता परीक्षा द्या, चांगला स्कोर करा, शिक्षक. सुदैवानं माझं टीईटी सीटीईटी होतं म्हणून मी 6 ते 8 ला क्वालिफाय होतो, पण माझं 6 ते 8 मध्ये सिलेक्शनच झालं नाही. मग 131 मार्क असून नाही झालं, मग 9-10 साठी सिलेक्शन सेकंड राऊंड मध्ये 10 ठिकाणी झालं, एक ठिकाणी, आणि 10 ठिकाणाहून 7 ठिकाणी आपलं सिलेक्शन त्या लोकांनी केलं मुलाखती, कारण की सेट पण क्वालिफाय होते. तर आता ही गोष्ट कन्सेप्ट आता एमएड ची नोंद करून घेतली आहे, त्याची नेमणूक कोणत्या वर्गासाठी होईल. डीएड कॉलेजला तुम्ही शिक्षक म्हणून, आता डीएड कॉलेजला आपण प्राध्यापक म्हणतो पण ते प्राध्यापक नसतात, सहशिक्षक. 11वी-12वीच्या शिक्षकांना पण आपण प्राध्यापक म्हणतो पण ते प्राध्यापक नसतात, तर सहशिक्षकच असतात. 9वी-10वी सहशिक्षक. तर सहशिक्षक म्हणूनच होतं डीएड कॉलेजसाठी तुमचं नेमणूक होते. माझं पण एमएड झालेलं आहे आणि मला पण असं वाटायला लागले की 2025 ची टीआयटी मी पण देणार का, तर ते एमएडचं क्वालिफिकेशन ऍड करायचे आणि डीएड कॉलेजला
शिक्षकच असतो पण प्राध्यापक म्हणतात म्हणून तिथं जॉईन व्हायचंय. बीएड कॉलेजला शिकवलं याचा फायदा व्हावा भविष्यामध्ये म्हणून मी पण त्याचा विचार करणार आहे की परीक्षा जी जॉईन झालेले शिक्षक आहेत त्यांचं एमएड झालंय किंवा सेट नेट क्वालिफाईड आहे त्यांनी नक्की द्यावी. कारण की एमएडच्या क्वालिफिकेशनवर तुम्हाला डीएड कॉलेजवर डायट कॉलेजला प्राध्यापक म्हणजे शिक्षक म्हणून लागता येईल. अतिशय महत्वाचा प्रश्न होता तर त्याची नोंद तुम्ही त्या सर्वांनी करायची. सर यावेळेस एमएडची नोंद कोणत्या वर्गासाठी होईल. झालाय प्रश्न तर पटापटा प्रश्न घ्या लगेच आपल्याला नियोजन करायचंय. आजची तासिका फक्त 45 मिनिटाची असणार आहे असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. सीटीईटी 97 मार्क, सीईटी 88 मार्क. बर अभिनंदन. पण सीईटीला 88 जरा कमी झाले, 2 मार्क कमी झाले. ओबीसी वगैरे असेल तर पास आहात, ओपन मधून असेल तर अवघड आहे. बर टीआयडीचा पेपर इंग्लिश झालाय, लँग्वेज झाली, सगळ्यांची क्लासची वेळ झाली आणि पटापटा तुम्हाला परत सांगतो या ठिकाणी क्लासचा नंबर दिलाय 8806 59 70 45 वर तुमची नोंदणी करा. तुमचे मित्र मैत्रिणींना हा संदेश द्या. आपला क्लास जरी 27 तारखेला सुरू होणार असेल तरी माझं असं म्हणणं आहे की इतक्या लवकर त्या क्लाससाठी नोंदणी कराल, रजिस्ट्रेशन कराल आणि तुम्हाला त्या लाईव्ह क्लासच्या ग्रुपला आपण जॉईन करू तितक्या लवकर तुमचं चांगलं आहे. कारण की पहिले 100 झाल्याच्या नंतर मी 1999 असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळं हा संदेश आजचा जो क्लास आहे रेकॉर्ड केला जात आहे त्याचं रेकॉर्डिंग आपल्या युट्यूबला आहेच. त्या युट्यूबला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सगळ्या तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत हा संदेश हा क्लास त्यांच्यापर्यंत घेऊन जा. आणि परत तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात क्लास घेणारा कोणताही शिक्षक असतो तो तळमळीनं शिकवणार. मग मी 999 घेतले तरी तळमळीनं शिकवणार. एखाद्याने जर 5,000 घेतले असले तर तो पण तळमळीनं शिकवणार आहे. एखादा फ्री मध्ये शिकवत असेल तर तो पण तळमळीनं शिकवतो पण त्याची तळमळ जाणून घ्या. कारण की टीईटी मध्ये मला हा अनुभव आला की तळमळीनं शिकवलं जात होतं पण तरीही ऑनलाईन पे करायचे का दिलेल्या नंबरवर ऑनलाईन पे करा. या नंबरवर पूजा बडे असं नाव येईल. या नंबरवर पे केल्यास तुम्ही माझ्या नंबरला देखील स्क्रीनशॉट पाठवू शकता. 9730670908 हा माझा नंबर पर्सनल नंबर आहे. पण त्यावर सगळ्यांसाठी पब्लिक केलेलाच होता. या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवू शकता. या नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकता. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर तुम्हाला काही खूपच अडचण असेल या नंबरवर कॉल करा. शक्यतो व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप ओनली, डोंट कॉल असं मेसेज मला टाकावं लागतं. खूप सारे ग्रुप्स असल्यामुळं आणि खूप सारे विद्यार्थ्यांना काही छोटे छोटे प्रश्न असल्यामुळं जे लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता ते विचार न विचारता कॉल करून विचारतात. पीआयटी सविस्तर नोटिफिकेशन कधीपर्यंत. महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेनं मे जून असे तारीख दिली आहे म्हणजे ह्याचं नोटिफिकेशन कधी पण येऊ शकतं. झोपेत धोंडा टाकणे म्हणतात ना मराठीमध्ये म्हण आहे, झोपेत धोंडा टाक. 2022 ची परीक्षा 23 ला झाली. त्यावेळेस काहीतरी जेमतेम 10-12 दिवस अभ्यासाला भेटले होते. म्हणजे 20 दिवसाचा कालावधी काहीतरी फॉर्म भरण्यासाठी दिला होता. 10 दिवस आम्ही क्लास घेतला होता. पुण्याची माझी टीम जेएसपीएम चे आम्ही सर्व सहकारी. मी जेएसपीएम ला प्राध्यापक असल्यामुळे आमची टीम तयारच होती आणि मी लाईव्ह क्लासमध्ये कोरोना काळापासून घेत असल्यामुळं आम्हाला ती माहिती होती. तर 20 दिवसाच्या कालावधीत 10 दिवस फॉर्म भरायला 10 दिवस अभ्यास करायला. ही गफलत तुम्ही करू नका. आता मी म्हटलं तसं जवळपास 75 दिवसाचा कालावधी आहे. शेवटच्या 1 महिना असताना फॉर्म भरण्यासाठीचं नोटिफिकेशन देतं. त्यांनी अभ्यासाला लागा असं म्हटलंय म्हणजे लागावंच लागतं. आता उशीर करण्यात अर्थ नाही. लाईव्ह क्लास टाइम काय असेल. लाईव्ह क्लासचा जो टाइम आहे दररोजचा टाइम आता आता सध्याचा आपला 8:30 ते 10 असेल. इथं दररोज गणित आणि बुद्धिमत्ताचे 2 क्लास सध्या सुरू होणार आहेत. उद्याच्याला एक त्याचा डेमो आहे बुद्धिमत्ता. सुभाष सर हे माध्यमिक शिक्षक 9वी-10वी आणि एमपीएस एपीएस सर्व कॉम्प्युटर एक्झामला शिकवतात ऑलरेडी. ते तुमचा उद्याचा डेमो क्लास घेणार आहेत. मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मी पण टीच करतो. माझा सब्जेक्ट इंग्लिश आहे आणि गणित बुद्धिमत्तेमध्ये रस आहे. गणित बुद्धिमत्तेला फोकस करणं गरजेचं आहे म्हणून त्याच्यामध्ये मदत मी पण करणार आहे. त्यासोबतच दुसरे पण हरिश्चंद्र मुंडे सर आहेत त्यांना ते पण बुद्धिमत्ता शिकवणार आहेत. गजानन कदम सर आहेत त्यांचं मराठी चांगलं आहे आणि गणित देखील ते स्पर्धा परीक्षेचं घेतात. ते देखील तुम्हाला गणित घेणार आहे आणि मराठीचं ते शेवटच्या टप्प्यामध्ये. इंग्रजीचं मी घेणार आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला खूप सारं आहे ती पण 1 महिना अगोदर आपण घेऊ. तर मी काही बेसिक इन्फो मिस केली का
लास्ट इयर काय काय म्हणताय तुम्ही, खूप सारे बरेच डाऊट्स असतात. आणि दिवसभरात प्लीज कोणी कॉल करू नका. लाईव्ह क्लासला बसा, उद्या पण मी असेल लाईव्ह, 5 मिनिट 10 मिनिट तरी. प्रश्न मला टाकून द्या, मी तुम्हाला लाईव्ह मध्ये उत्तर देईन. लास्ट इयर एक्झाम पेपर सॉल्व्ह करून काही हेल्प होईल का? बरीच हेल्प होते, पण फक्त लास्ट इयरच्या ह्याच्यावर बसू नका. डेली दुसरा पण अभ्यास सराव करत राहा. लाईव्ह क्लास टाइम काय टाइम लिहून दिला तुम्हाला आता. जर क्लास जॉईन करायचा असेल तर पेमेंट कसे पाठवायचे? ऑनलाईन गुगल पे, फोन पे या नंबरला पाठवा, मला स्क्रीनशॉट पाठवा किंवा या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. लाईव्ह क्लासच्या ग्रुपला जॉईन केलं जाईल. रोज झालेल्या क्लासचं रेकॉर्डिंग, पूर्ण रेकॉर्डिंग होतं, दररोजचे दररोज पाठवलं जातं. अपडेट आम्हाला प्राप्त होत होते, 100% होतं. कारण की ती आमच्यासाठी पण आमचं रेकॉर्डिंग ठेवणं आम्हाला गरजेचं असतं, म्हणून ते आम्ही ठेवत असतो. तर मला टेट 87 मार्क पडले, पास प्रमाणपत्र नाही माझ्याकडे. मार्क पडलेत, मार्क न असेल तर ओबीसी मध्ये असेल तर पास आहात, नाहीतर मग अवघड आहे, नापास आहेत म्हणजे. पात्रता परीक्षा TIT सविस्तर नोटिफिकेशन कधीपर्यंत येणार आहे? लवकर. एमपीएससी घेणार आहे की IBPS? ही भीती मुद्दाम घालवली जाते सर्वांना. एमपीएससी नाही घेणार, अजून एमपीएससी कडे कारभार दिलाच नाही. एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, IBPS पॅटर्न असू द्या, नाही तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षा बेस आहे. पहिलीचं पुस्तक ते 12वीचं. तुम्हाला इतरल्या पुस्तकांमधलं काही विचार जाऊ शकतो. विषय तुमच्या समोर आहेत मी लिहिलेले, या विषयांना अनुसरून असतं. मार्क्स देखील लिहिले तुम्हाला, की याचं पर्सेंटेज जे आहे ते 60, आपल्या 80 मार्क्स आणि 80 क्वेश्चन. याला 40 असं दिलेला नाही, पण 30 ते 40 35 याच्यावर प्रश्न असतात. दोन्ही मिळून 120 होतं. मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी आणि हे सगळे मिळून 80 होतं. म्हणजे 80 20 20 20 20 असं धरा, किंवा मग हे 15 ते 25, 15 ते 25, 15 ते 25, 15 ते 25 असं धरा. सोपं आहे ते, तुमच्या लक्षात ठेवून. आपण बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता आणि गणित याच्यावर जास्त फोकस करावं. हे विषय महत्वाचे नाहीत का? आहेत. लहानपणापासून मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र तुम्ही शिकलेलं असता, ते तुम्हाला जमतं. तेच तेच प्रश्न आहेत परत परत. तर यावेळेस जर कोणाचा प्रश्न 4 प्रश्न पडले तर लगेच प्रश्न घेऊया. आणि पटकन मला 5 मिनिटं शेवटचे तुम्हाला नियोजन सांगायचे, आजपासून तुम्ही कामाला लागणार. सर सब्जेक्ट वाईज चॅप्टर सांगा, कोणत्या चॅप्टरवर किती क्वेश्चन असतात? परत तुम्हाला सांगतो, त्याच्यावर एक प्रश्न सांगितले मी, बुद्धिमत्तेचे 80. तुम्ही हे नोटिफिकेशन व्यवस्थित पहा. याच्यामध्ये असं लगेच सगळे विषय त्यामधले घटक, घटकाला किती गुण कोणत्या घटकाला, असं नाहीये. त्यांनी फक्त घटक दिलेत आणि त्याचं वेटेज दिलंय. अभियोग्यता जे आहे ती 120 प्रश्न असतात, आणि बुद्धिमत्तेला वेटेज 40% आहे. 80 क्वेश्चन्स, 80 मार्क्स याला असतात. एवढंच दिलंय. मग ह्या अभियोग्यतेमध्ये काय आहे आणि बुद्धिमत्तामध्ये काय आहे, हे घटक दिले, त्या घटकाला किती मार्क्स आहेत हे नाही दिलं. मग त्याचा अंदाज सर्व क्लासवाले वेगळा वेगळा लावत असतात. परीक्षा आम्ही देणारे लोक, पास झालेले लोक, यशस्वी लोक, हे पण अंदाज त्यांचा मांडत असतात. ते रॅन्डमली असतं, हे रॅन्डमली. आता इथं 20 प्रश्न पण येऊ शकतात, 15 पण असू शकतात ना. ज्यांना इथले जास्त टक्के वाटले मराठीची, इंग्रजी, तर नो चॅलेंज आहे ना. का? अभियोग्यता तपासण्यासाठी त्या गणित धरून हे सगळ्या विषयाचे मिळून 120 झाले पाहिजेत, आणि बुद्धिमत्तेचे 80 झाले पाहिजे. असं सरळ सरळ आहे. तर त्याच्यामधल्या घटकावर काय काय येणार, त्याला किती वेटेज असणार, इतका डीप मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अभ्यासक्रम दिला नाही. उगाच आपलं क्लासवाले जर सांगत असतील तर ते ते त्यांचं लॉजिक लावत आहेत. मी जसं माझं लॉजिक लावलं इथं, 20 20 20 20, किंवा 15 ते 25, 15 ते 25, 15 ते 25, 15 ते 25. तर आमचा डेली लेक्चर मिस झालं तर त्याची व्हिडिओ मिळतील का? खाली हे प्रश्न 100 झाला, मिळतील, 100% मिळतील. सब्जेक्ट वाईज तुम्हाला क्वेश्चन असतात, ते क्वेश्चन सेट सोडवा. मॅथ मॅथ आणि बुद्धिमत्ता याच्यावर जोर दिला जाणार आहे, आणि 27 तारखेपासून तेच क्लास चालू होणार आहेत. अगोदर मानसशास्त्राचे नोट्स इंग्लिश मध्ये मिळतील का? अरे बापरे, हे नाही, हे अवघड आहे. बऱ्याच नोट्स आहेत मॅथ्स आणि मानसशास्त्राच्या इंग्लिश मध्ये पण. पण सध्या आपण जे काम केलेलं आहे मराठी मीडियम वर, मॅथ्स साठी तुम्हाला जास्त अडचण येत नाही, पण बुद्धिमत्तेसाठी येऊ शकते.
मॅथ्स बुद्धिमत्ता मानसशास्त्र इंग्लिश मध्ये नाही, मराठीमध्ये ते उपलब्ध आहे. तर DIT साठी काही बुक्स कोणते वापरावे, सगळ्या ग्रुपवर मेसेज टाकलाय कोणती पुस्तक वापरायची. कालचं लेक्चर जर तुम्ही मिस केला असेल तर आपल्या विवेकानंद क्लासेसवर जा, कालचं पूर्ण लेक्चर बघा, त्याच्यामध्ये फक्त मी रेफरन्स बुक सांगितलेले आहे. तर क्लासमध्ये नोट्स, PDF, PYQ घेतले जातात. डेली लाईव्ह लेक्चर मध्ये प्रश्न आणि उत्तर घेतले जातात. नोट्स तुम्हाला नेमके कशाच्या काढायचे मला कळत नाहीये. मी म्हणतोय गणित बुद्धिमत्तेवर फोकस करा. मानसशास्त्राचे 50 प्रश्नपत्रिका मी देणार आहे, तेवढ्या त्यातल्या जे प्रश्न आहेत त्याचे नोट्स तुम्ही काढा. माझ्याकडे तर चिकार नोट्स आहेत, हजारो पानाचे नोट्स आहेत मानसशास्त्राच्या, मराठीच्या, गणिताच्या, त्या इंग्रजीच्या. MPSCचा अभ्यास करताना काहीतरी 400 पानाचं इंग्रजीचे नुसत्या ग्रामरचं पुस्तक वही भरलेलं आहे माझी, मराठीचं आहे मानसशास्त्र. एवढ्या नोट्स वाचणं होत नाही. याच्या प्रश्नपत्रिका सोडवा, मी जेवढ्या देतोय तेवढ्या जरी सोडवल्या तर तुमचा अभ्यास चांगला होईल. काळजी करू नका त्याची. लाईव्ह क्लास शेवटचा 1-2 प्रश्न घेऊया. बुद्धिमत्ता व गणित याचे घटक कोणते आहेत? यस, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आजच्या दृष्टीने. माझं BCom आणि त्यानंतर मी MA इंग्लिश कम्प्लीट केले आहे. तर मग पुढे प्रॉब्लेम येतील काय? MA इंग्लिश झालंय म्हणजे तुम्ही 11वी-12वीला MA इंग्लिशवर इंग्लिशचे शिक्षक म्हणून जॉईन होऊ, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक सब्जेक्टची थिअरी अवेलेबल असेल. आता परत तुम्हाला सांगते, तुम्ही जायला खोलात आणि लय खोलात गेलं ना फसताल तुम्ही. प्रत्येक सब्जेक्टच्या थिअरीच्या ह्याच्यात भानगड करू नका. आता प्रॅक्टिकल मध्ये या. ह्याची जर थिअरी अभ्यासात बसला त्या मानसशास्त्राची पुस्तकं माझ्याकडे 4-5, 2 महिने फक्त मानसशास्त्राला घालवा थिअरी मध्ये. त्याचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पटापटा पटापटा सोडवा, त्याचे उत्तर सोडवा आणि आता सगळ्यात महत्वाचं सांगतो, याचा अभ्यास काय बुद्धिमत्तेमध्ये काय आणि अभियोग्यता ही जी 5 घटक आहेत त्यात काय तोंडी सांगतोय, तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि ह्याचा नियोजन काय आहे पुढच्या फक्त 5 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे, लक्ष द्या. अभियोग्यता या घटका अंतर्गत गणितीय क्षमता, अभियोग्यतामध्ये बरं का, गणितीय क्षमता, वेग व अचूकता म्हणजे गणिताशी रिलेटेड असलेला भाग, भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी दोन्ही घटक, अवकाशीय क्षमता, कल आवड अवकाशीय क्षमता सगळं मानसशास्त्रामध्ये, समायोजन व्यक्तिमत्व हे घटक मानसशास्त्रामध्ये आहेत. आणि काही जो GS चा भाग आहे, इत्यादी हा शब्द टाकलेला आहे. हा इत्यादी शब्द डेंजर. इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे कशात? अभियोग्यतामध्ये. ही 120 जे मार्क्स असणार त्याच्यासाठी. परत रिपीट करतो फास्ट मध्ये. गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, आवड, कल, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे याच्यामध्ये राहतात. याच्या पलीकडे एक शब्द महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाही. मनाने तर्क वितर्क लावून हा अभ्यासक्रम लय अवघड आहे असं तुम्हाला दाखवून आणि आपल्या क्लासलाच जॉईन व्हा असं सांगण्यात अर्थ नाही. जे आहे ते आहे. तुम्ही कोणत्या क्लासला जॉईन व्हा नका हो, तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, प्रत्येक जण तळमळीनं शिकवतो, पण तुम्ही ठरवायचंय अभ्यासक्रम काय आपल्याला काय करायचं. उगं ह्याच्या थिअरीमध्ये जा, डीप मध्ये जा, ह्याच्यातच 4 महिने घालवा, 2 महिने घालवा, परीक्षा येऊन जाते, संपून जातात. आता हे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये घटक कोणते? बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतात. आता यासाठी काय करायचंय तर आता हे बुद्धिमत्ता म्हटलं का, यासाठी तुम्ही जर कोणतेही स्कॉलरशिपचं पुस्तक जर बघितलं तर या पुस्तकामध्ये तुम्हाला हे घटक जशाला तशी नावं दिसतात. हा जो सिलेबस यांनी फेम केलेला कुठून असतो आणि यांचा कुठं असतो, ही महाराष्ट्राची परीक्षा परिषदेचं पुस्तक 5वीच आहे. हे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे. त्याच्यामुळे मी 5वी आणि 8वी स्कॉलरशिप का पहा म्हणतो. मराठी कव्हर होतं, इंग्रजी कव्हर होतं, गणित आणि बुद्धिमत्ता कव्हर होतं. आता ह्याच्या बुद्धिमत्तेच्या ह्याच्यामध्ये जशाला तसे शब्द तुम्हाला मी इथे दाखवतो बघा. हे कूट प्रश्न आला का शब्द, याच्यामध्ये कूट प्रश्न आहे, समसंबंध आहे, गटाशी सांकेतिक भाषा आहे,
जशाला तसे आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगत अनुमान आणि प्रतिमा, जशाला तसे. आता हे पाचवीचे झाले. आता तुम्ही आठवी स्कॉलरशिप, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, नवनीत दोन्ही भंगार कोणते प्रकाशन घेऊ नका. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, जर तुम्ही लातूर मध्ये असाल तर लातूर मध्ये बालभारतीचं कार्यालय आहे, तिथं तिथं हे मिळेल तुम्हाला. ऑनलाईन मागून घ्यायचं असेल तर पुण्यावरून तुम्हाला मागून घ्यावं लागेल. इथला अभ्यासक्रम बघा, हे अभ्यासक्रम कुठे हेच सापडत नाही, आणि ते क्लासवाले 100 लाख पुस्तकं दुसरे सांगायला लागतात. मी जे रेफरन्स सांगते, मी ज्याच्यातून अभ्यास केला आणि मास्टर झालो ते सांगायला लागलो तुम्हाला. बरेच जण म्हणतात की हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची पुस्तकं अतिशय सोपे आहेत, एकदा बघा म्हणा आठवीचं गणित सोडवून. जर तुम्हाला सोपं वाटत असलं तर आताच मी बॉन्डवर लिहून देतो, तुम्ही शिक्षक झालात. आठवीचं गणित जर सगळं तुम्हाला छान सोडवता येत असलं, एकही चुकत नसेल, आजच शिक्षक झाला. बुद्धिमत्ता जर सगळं तुम्हाला स्कॉलरशिप यावेळेस आठवीला आलेलं, पाचवीला आलेलं बुद्धिमत्ता जर येत असेल, आता बॉन्डवर लिहून देतो 100 रुपयाच्या, तुम्ही शिक्षक झाला. का तर ह्या परीक्षा खरंच याची काठिण्य पातळी अवघड असते, जितकी TIT ला असते. TIT ची याची काठिण्य पातळी सेम असणार. तर याचा सिलेबस तुम्ही पहा, याच्यामध्ये जशाला तसे शब्द तुम्हाला दिसून येतील. आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, मनोरे, प्रतिमा, तर्क अनुमान, कूट प्रश्न आणि आकृतीचे पृथक्करण, जशाला तसे. आता याच्यामध्ये बुद्धिमत्ता हेच शब्द आहेत का नाही बघा. आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, असे शब्द. मग हे सगळे शब्द कुठले घेतलेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं तुम्हाला सांगितलं, त्यांचेच पुस्तक आहे. आणि या गव्हर्नमेंटच्या पुस्तकाची किंमत आहे 126 रुपये. कोणता बुक स्टॉल वाला पण हे पुस्तक घ्या म्हणत नाही का, त्याला 10% पेक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जास्त मार्जिन देत नाही, त्याच्यावर 126 रुपये किंमत आहे. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे. मग तो पुस्तकवाला कशाला हे पुस्तक सांगेल, क्लासवाला का सांगेल, त्याला काहीच मार्जिन नाही. त्याचं स्वतःचं पुस्तक 499 रुपये, 450 रुपये, 299 रुपये अशी किंमत आहे. आणि तेवढ्या किमतीमध्ये ती 2 पुस्तकं येतात, आणि 4 पुस्तकं तुम्हाला घेण्यासाठी जास्तीत जास्त 500 रुपये खर्च येतो. पण ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचा लोगो असलेले घ्या, उग अंगार भंगार घेऊ नका. बाजारामध्ये स्पर्धा परीक्षेचे लाख पुस्तके, त्या मार्गदर्शिका म्हणून शिष्यवृत्तीच्या 5वी आणि 8वी त्यांची पुस्तकाची किंमत एकेकाची 400 रुपये. तिथे तुम्हाला ते 1000 रुपये नेऊन सोड. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 500 रुपयात ही सगळी पुस्तकं, सगळ्या सिलेबस आहे, नीट बघा. आणि एकही क्लासवाला महाराष्ट्रातला तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये हे सांगत नाही. परीक्षा परिषद म्हणते रेफरन्स बुक 1ली पासूनचे 12वी पर्यंतची पुस्तक वापरा, एका शब्दात विषय मिटविला ते. तरी देखील माझ्यासारखे क्लासवाले इतर पुस्तकं सुचवतात. क्लासची फीस किती आहे, 999 रुपये फक्त फीस. आणि परत तुम्हाला सांगतो, मी जॉईन व्हायच्या अगोदर 45 दिवसासाठी इंग्रजीचा क्लास करण्यासाठी 999 रुपये नाही, 1000 रुपये विद्यार्थ्याकडून शालेय घेतो. मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पण 1000 रुपये फीस 45 दिवसाची. ही फीस नाम मात्र आहे, कारण की मी पण या तुमच्या फेजमधून शिक्षक म्हणून जॉईन झालेला आहे, मला सर्व परिस्थितीचा अंदाज आहे. आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येत जॉईन व्हावं म्हणून याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवसा गोड व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 999, नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी 1999, त्यामध्ये सगळे सब्जेक्ट कव्हर होणार. बरं, आता हा पण प्रश्न जो आहे ना तो संदिग्ध आहे, आणि आम्ही पण उत्तर देताना काय म्हणतो, मोकळे म्हणा हो सगळे कव्हर होणार. कसं GS कव्हर होते सांगा बरं. खरं तर मी पण शिक्षक आहे, तुम्ही पण शिक्षकाचा अभ्यास करणारे भावी शिक्षक आहे. GS सब्जेक्ट सगळा कव्हर कसं काय होणार आहे सांग, 60 दिवसामध्ये होत नाही. काय कव्हर होणार, यातले सगळे घटक कव्हर होणार, खूप प्रॅक्टिस होणार, मार्क्स जास्त पडण्यासाठी प्रॅक्टिस करणार. मानसशास्त्र, मराठी, इंग्रजीच्या खूप सारे छोटे छोटे 20-20 प्रश्नांच्या 10-10 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका होणार, त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार. याच्यावर लाईव्ह सेशन होणार, पण कमी होणार. सगळा सिलेबस कम्प्लीट ह्याचा आपण प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून करणार. शिकवणं तितक्या दिवस तितके तास होत नाही, आणि तेवढं रेकॉर्डिंग तुम्ही पण पाहणं शक्य नाही. GS सगळा कव्हर होत नाही. नोट्स तुम्हाला
अवेलेबल करून दिलं जाणार. इतिहास, भूगोल, काय काय बरंच असतं ते 9वी-10वी या नोट्स मात्र अवेलेबल करून दिले जाणार. 2-2, 3-3 मिनिटाचे महाराष्ट्राचे परीक्षा परिषदनं पब्लिश केलेले व्हिडिओ अभ्यासक्रमाचे आहेत ते सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले जाणार. मग तुम्ही किती अभ्यास करणार त्यावर ते आहे. एक नंबर हाय क्वालिटी मध्ये हे जीएस चे व्हिडिओ 3-3 मिनिटाचे घटक वाईज आहेत ते तुम्हाला सर्वांना एक नंबर क्वालिटीचे आणि महाराष्ट्राचे परीक्षा परिषदनं रिकमेंड केले तुम्हाला ते व्हिडिओ मिळणार. त्याच्या माध्यमातून हा कव्हर होणार. मी स्वतः शिकवून एकटाच हे सगळं जीएस कव्हर करू शकत नाही, पण या घटकांवर जोर देऊन तुमचा स्कोर 100% वाढवू शकतो एवढंच मी सांगेल. आणि बाबा मी तयारी केली, मी शिक्षक झालो, माझे जे सहकारी आहेत आता हरिश्चंद्र मुंडे सर 2 वेळेस TIT आहे, चंदनशिव सर आहे जे एमटीएस ला गेले 20 वर्षापेक्षा जास्त काळ शिकवतात. माझे मित्र आहेत गजानन कदम सर आहेत ज्यांना शिक्षणाची शिकवण्याची खूप आवड आहे. गेल्या वेळेस तुम्ही ते पाहिलंय. फक्त तुमच्या क्लासचा स्टडी करून 100% पास होणार का? माझ्या क्लासचा स्टडी करा किंवा दुसऱ्या क्लासचा करा, तुम्ही स्टडी केल्याशिवाय पास होणार. तुम्हाला स्टडी करायचं. आम्ही स्टडी कसा करायचा, काय करायचंय प्रॅक्टिस घेणार. तुम्ही 100% स्टडी करा, 100% पास होणार. कारण कसं आहे, क्लासला ऍडमिशन घेतलं तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये बसत नाहीये आणि मी सांगितलं अभ्यास करत नाही आणि शेवटी जर तुम्ही पास नाही झालं तुम्हाला काय म्हणणार, कसं काय झालं. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहे का लिहून देतो बॉन्डवर, तुम्ही 100% पास होणार. अभ्यासाच्या नियोजनामध्ये आजच्यापासून 75 दिवस जर तुम्ही दररोज 6 तास अभ्यास केला, दररोज 6 तास, एक दिवस मिस करायचं नाही. लग्नाला गेलो, वाढदिवसाला गेलो, ह्याला गेलो, त्याला गेलो, काय 75 गुणिले 6 करा. 75 गुणिले 2 केले 150 होतं. 150 दोन्ही 300 आणि 300 150 त्रिक 450. 450 तास अभ्यास करा. बघा आता कसं काय पास होत नाही आणि तुम्ही TIT मास्टर होत नाही. इमानदारीनं करा, नाही तर नुसतं बसले पुस्तक घेऊन आणि डोक्यात चाललंय काहीतरी वेगळं. अवघड आहे, खेळ अवघड आहे. या किमतीमध्ये असं मी म्हणणार नाही की तुम्हाला डायरेक्ट मी अपॉइंटमेंट द्यायला, पण एवढं मात्र नक्की सांगतो तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचा स्कोर वाढेल. अभ्यास कुठून करायचंय, कसं करायचंय याच्या ट्रिक्स तुम्हाला मिळतील. अभ्यास तुम्हाला करायचंय 6 तास, मी शिकवणारे जास्तीत जास्त 2 तास, ते परीक्षा जवळ आले 3 तास. आता सध्या क्लास चालू आपला 8:30 ते 10 आहे. 27 तारखेपासून ती चालू होणार आहे आणि पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 999 मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर अभ्यासाचं नियोजन थोडक्यामध्ये अभ्यास काय आहे हे आजच्या सेशन मध्ये सांगणं झालेलं आहे. वेळ पुढे 6 मिनिटं गेलेला आहे. उद्याच्याला पुन्हा 9 वाजताच्या सेशन मध्ये आपण सर्व भेटूया. बुद्धिमत्तेचं सेशन होणार आहे. सुहास सर, चंदनशिव सर घेणार ते एमटीएस स्कॉलरशिप यासाठी बुद्धिमत्ता घेतात आणि खूप छान प्रकारे शिकवतात. उद्याच्या सेशन एकदा पहा परत. माझे क्लास आपल्या युट्यूबला आहेतच, ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आवडलं तर तुम्ही या सेशन मध्ये या आणि महाराष्ट्रातल्या अनेक जे क्लासवाले आहेत त्यांना फीस कमी करण्यासाठी मी माझी फीस मुद्दाम कमी केलेली आहे, कारण त्यांनी देखील त्यांची फीस कमी करून कमीत कमी फीस मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, जागृती व्हावी. तुम्ही अभ्यास करावा, केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही. शेवटी परत एकदा सांगतो, 8806597047 या नंबरवर पेमेंट करा. या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवला तरी चालेल, तुम्हाला लाईव्ह क्लासच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. धन्यवाद. उद्या भेटूया ठीक 9 वाजता. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हा सर्वांचे माईक 1 मिनिटासाठी चालू करून देतो. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. बाय बाय, गुड गुड नाईट. नाईट सर. गुड बाय नाईट सर. बाय. गुड Night. नाईट गुड नाईट. बाय सर. गुड नाईट सर. बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. एंड करूया मीटिंग.